नमस्कार आणि स्वागत आहे आदिवासी जनजागृती चॅनल मध्ये। मी राकेश पवार पुन्हा एकदा मनपूर्वक सर्वांचं स्वागत करतो। आज KSV ठकार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणमध्ये आज महाराज जनार्दन पोर्या वडवी यांचा जन्म शताब्दी सोहळा संपन्न होणार आहे। या कार्यक्रमासाठी जय्यत अशी इथं तयारी चालू आहे। महाराज जनार्दन बाबा सर्व त्यांना ओळखतात, यांना शिक्षणाचे महर्षी म्हटले जातं। जनार्दन बाबा यांनी जेव्हा धडगाव तालुक्यामध्ये शिक्षणाचा गंधही नव्हता, रस्ते नव्हते, वीज नव्हती, अशा वेळेस या धडगाव तालुक्यामध्ये खेडोपाडी शाळा काढून शिक्षणाला सुरुवात केली आणि त्याचाच परिणाम म्हणून आज मी सुद्धा इथं तुमच्या सोबत बोलत आहे। हे फक्त जनार्दन बाबा मुळेच आणि या धडगाव तालुक्यातील असंख्य अशा विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम जनार्दन बाबा यांनी केलेलं आहे। या जनार्दन बाबांचं आज स्मारकाचे देखील अनावरण करण्यात येणार आहे। माझ्या बाजूला तुम्ही बघू शकतात भव्य असं स्मारक इथं KSV ठाकर माध्यमिक विद्यालयाच्या व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणमध्ये भव्य असे स्मारक, या स्मारकाचे अनावरण सुद्धा इथं होणार आहे। त्यासाठी ही तुम्ही बघू शकतात जय्यत अशी तयारी जी आहे या प्रांगणमध्ये जे लोक येणार आहेत, जे पाहुणे येणार आहेत, त्यांच्या स्वागतासाठी वेगवेगळी तयारी इथे चालू आहेत आणि पूर्ण या प्रांगणमध्ये बसण्याची व्यवस्था केलेली आहे। पूर्ण सजावट केलेली तुम्हाला दिसत आहेत। तुम्ही इकडे बघू शकतात स्मारकाजवळ वेगवेगळी रांगोळी काढलेली आहे। जे तशी तयारी चालू आहे, स्मारकाचं अनावरण होणार आहे। हा आनंद उत्सव इथं साजरा होणार आहे। इकडच्या साईडला बी तुम्ही बघू शकतात स्क्रीन लावलेली आहे। या स्क्रीनच्या माध्यमातून महाराज जनार्दन बाबाचे जीवन चरित्र इथं दाखवण्यात येणार आहे। एकूणच जय्यत अशी तयारी या प्रांगणमध्ये जनार्दन बाबाच्या या जन्म शताब्दी सोहळ्यासाठी केली जात आहे। आदिवासी जनजागृती टीम सर्वांना आवाहन करते, हा कार्यक्रम लवकरच म्हणजे 11 वाजेला हा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि या कार्यक्रमाचे थेट दृश्य आम्ही आदिवासी जनजागृती चॅनलवर लाईव्ह दाखवणार आहेत। तरी अवश्य तुम्ही या कार्यक्रमाला या व हा जो कार्यक्रम आहे लाईव्ह बघा। मी राकेश पवार, माझ्यासोबत कॅमेरामॅन कल्पेश पवारासह परत लाईव्ह घेऊन येतो आम्ही व्हिडिओ। तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार।